वर्धेतील पीपर फॉर एनिमल्सच्या करुणाश्रम या वन्यप्राणी बचाव केंद्रामध्ये विविध वन्यप्राणी आहेत. सध्या तापमान वाढत आहे आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवरती या वन्यप्राण्यांची कशी काळजी घेण्यात येते त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आशिष भाऊ गोस्वामी आहेत. भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीने जे वाढतं तापमान आहे त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात येत आहे? करुणाश्रम हे वन्यप्राणी बचाव केंद्र आहे आणि या वन्यप्राणी बचाव केंद्रात वाघ, बिबट, अस्वली, चौशिंगा, चितळ यासारखे सर्व प्रकारचे वन्यप्राणी आहेत. पक्षी आहे, मांसाहारी प्राणी आहे, तसेच तृणभक्षी प्राणी सुद्धा आहे. ज्याप्रमाणे जंगलामध्ये प्राण्यांना पाणवठे असतात आणि ते स्वतःच्या शरीराचं तापमान त्या ठिकाणी मेंटेन ठेवतात, तशा पद्धतीने वातावरण इथे आम्ही ठेवण्यासाठी वन्यप्राण्यांसाठी कूलर लावलेले आहे, जेणेकरून वाढत्या उन्हाचा फटका त्यांना बसू नये, दिवसभर शांततेत त्यांना थंडाव्यात घालवता यावा यासाठी वन्यप्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये कूलर लावलेले आहे. सोबतच प्राण्यांना खायसाठी जे आहे मांस, जे मांसाहारी प्राण्यांना मांस द्यायचा असेल ते सुद्धा आम्ही बर्फामध्ये देतो. तृणभक्षी प्राण्यांना साधारणपणे जास्तीत जास्त हिरवा चारा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्या शरीराची पाण्याची पातळी चांगल्या पद्धतीने राखून ठेवण्यात येईल. अस्वलीसारखे जे प्राणी आहे या प्राण्यांना फळं देत असताना ते सुद्धा बर्फामध्ये त्याचा गोळा करून बॉलमध्ये आम्ही ते देतो, जेणेकरून त्यांना पाण्याची पातळी शरीरात चांगल्या पद्धतीने ठेवता येईल. फळांच्या माध्यमातून शरीरात पाणी जाईल आणि शारीरिक परिस्थिती सुद्धा प्राण्यांची चांगली राहील आणि कूलरच्या माध्यमातून थंडी हवा जर प्राण्यांना मिळाली तर ते अधिक सुदृढपणे त्यांचा उन्हाळा या ठिकाणी घालवू शकेल. या सर्व काळजी करुणाश्रम वन्यप्राणी बचाव केंद्रामध्ये आम्ही घेत आहोत. नक्कीच या केंद्रामध्ये वन्यप्राण्यांची योग्य काळजी घेण्यात येत आहे. महेश मुंजेवार, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.